नमस्कार मंडळी, आज आपण करणार आहोत गुलाबजामुन रेसिपी। गुलाबजाम बनवण्यासाठी गुलाबजामुन मी घेतलेले आहे चितळेचे गुलाबजामुनचं पॅकेट। यामध्ये आपण कोमट केलेलं दूध पण घालू शकता किंवा पाणी कोमट करून घ्यायचं आणि ते वापरायचं। हळूहळू त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं। छानपैकी एकजीव करून घ्यायचं। जास्त घट्टसर नाही बनवायचं, थोडं लूज ठेवायचं। गुलाबजामुन छान फुलतात। इथं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। याचे छोटे छोटे गुलाबजामुन तयार करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे छोटे छोटे गुलाबजामुन बनवून घ्यायचे। ते तेलात टाकल्यावर फुगतात। जामुन बनवण्यासाठी आपण इथे पाक करणार आहोत। एका पातेल्यामध्ये 1 लिटर पाणी घालून घ्यायचं। त्यामध्ये अर्धा किलोपेक्षा थोडी जास्त साखर टाकायची। एक तारी पाक होईपर्यंत त्याला चांगली उकळी येऊन द्यायची। चासणी झाली की थंड झाले की मग त्यात गुलाबजामुन घालायचे। बघू शकता आपला पाक इथे रेडी आहे। त्याच्यामध्ये थोडी इलायची घालायची, स्मेल छान येतो गुलाबजामुनला। ते गुलाबजामुन करून झालेले आहेत। तेल तापलं की त्यामध्ये एक एक सोडायचे। मीडियम गॅसवर तळून घ्यायचे सर्व गुलाबजामुन थोडे थोडे करून। पाक थोडासा चिकट झाला, हाताला चिकट लागला की गॅस बंद करायचा। संपूर्ण पाक थंड झाल्यावर त्यामध्ये गुलाबजामुन टाकायचे। अशा प्रकारे सर्व गुलाबजाम तळून घ्यायचे छान ब्राऊन कलर येईपर्यंत। पाकात टाकले की थोडे त्याचा कलर लाईट होतो, त्यामुळे थोडेसे लालसर तळायचे, छान लागते खायला। छोटे छोटे बनवलेले गुलाबजाम आपण तळून घेतलेले आहे। हे सर्व थंड झाल्यानंतर थंड पाकामध्ये घालून घ्यायचे। पाक थंड झाला की सर्व जामून त्यामध्ये घालून घ्यायचे। तीन तास चांगले भिजून द्यायचे, त्यानंतर टेस्ट करायचे। माझ्या चॅनलचं नाव शिवांग भक्ती इंदापुरे आहे। प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। थँक यू।